महायुती सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। मात्र काही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त 500 रुपये इतकाच हप्ता मिळणार आहे। यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत 500 रुपयांवर आली आहे, उद्या शून्यावर येईल असं खोचक टोला संजय राऊत यांनी लगावलाय। ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती शून्यावरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात, आवाणावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही। याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली, पूर्णपणे बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे। मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।